हाय हॅलो नमस्कार मंडळी, राम राम. तर लहान लेकरांना दात यायला लागले की त्यांना सारखंच काहीतरी मुरमुर करायला लागतं. मग मी काय केलं, म्हणलं चला चिरमुरे किंवा मुरमुऱ्याचे लाडूच बनवूया लेकीसाठी. नुकतेच तिला 2 दात आलेत आणि तिलाच नेहमी काही ना काहीतरी चावायला लागतं. मग काय 15 मिनिटात हे लाडू रेडी होतात. चला बघूयात कसे बनवायचे. तर 3 कप मुरमुरे किंवा चिरमुरे बारीक गॅसवर चांगले क्रिस्पी होईपर्यंत भाजून घेतले. त्यानंतर त्याच कढईमध्ये टाकलं 1 कप गूळ आणि त्यानंतर गूळ फसफसेपर्यंत त्यालासुद्धा परतून घेतला. गूळ हळूहळू वितळू लागला. नंतर त्याला फेस येतो. नंतर इथं ना एका वाटीमध्ये पाणी घेऊन त्यात टाकून बघितलं, गोळा बनतोय म्हणजे पाक रेडी आहे. तर याच्यामध्ये आता आपल्याला जे चुरमुरे किंवा मुरमुरे आपण भाजून घेतलेत की नाही ते टाकायचे. तर सगळे मुरमुरे त्यात टाकून घेतले. त्यानंतर गॅस बंद केला आहे बरं का, आणि हलक्या हाताने हे सगळं एकमेकांना कोट होईपर्यंत परतून घ्यायचं आहे किंवा मिक्स करायचं आहे. एकदम हलक्या हातानं करायचं आहे, नाहीतर सगळ्या चुरमुऱ्यांचा भुगा होऊन जातो. तर एक 5 मिनटं एकत्र यांना केल्यानंतर बघू शकता तुम्ही बाइंडिंग छान झालं आहे. आता आपल्याला लाडू वळायला घ्यायचे आहेत. तर हे लाडू तुम्ही हे कोरडं होईपर्यंत किंवा थंड होईपर्यंत ठेवायचं नाही आहे. हलकंसं गरम असतानाच वळावे लागतात. घरातल्या लोकांना पण कामाला लावा आणि भरभर लाडू वळून घ्या. तर 3 कप मुरमुऱ्यामध्ये साधारणपणे 12 लाडू रेडी झाले होते. तर नक्की ट्राय करा हा मुरमुरा किंवा चुरमुऱ्याचा लाडू तुमच्या लेकरांसाठी. धन्यवाद.